प्रश्न क्रमांक पहिला, भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलची G4 बैठक कुठे पार पडली? तर त्याचं योग्य उत्तर आहे जर्मनी इथे. प्रश्न 2, BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा किताब कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना यांनी. प्रश्न 3, कोणत्या बँकेने ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे इंडियन ओव्हरसीज बँकेने. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जात असते? तर त्याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारीला. प्रश्न 5, पहिल्या मुंबई हवामान सप्ताहाचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांनी. प्रश्न 6, सही आणि बोध AI फ्रेमवर्कची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे JP नड्डा यांनी. प्रश्न 7 पाहूया. बंगलार युवा साथी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न 8, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 9, मार्च 2026 मध्ये भारतातील पहिला जैन चादर महोत्सव कुठे आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे जैसलमेर इथे. प्रश्न 10 पाहूया. चौथे विश्व मराठी संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक येथे. प्रश्न 11, जागतिक पर्यटन लवचिकता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 फेब्रुवारीला. प्रश्न 12, कोणत्या राज्यामध्ये सुपोषित गरुडेश्वर अभियान प्रामुख्याने सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा पिणाऱ्या जमाती आणि आदिवासींसाठी 3% आरक्षण मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. प्रश्न 14, नीती आयोगाच्या ट्रेड वॉच अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसरा क्रमांक. प्रश्न 15, भारत आणि कोणत्या देशाने दूरसंचार क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा केली? तर त्याचं उत्तर आहे आयर्लंड. भारत आणि आयर्लंड देशाने. प्रश्न 16 पाहूया. भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम कोणाकडून सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे एम्स नवी दिल्ली येथून. प्रश्न 17, आसाम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे लक्ष्मण आचार्य हे. प्रश्न 18, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी CM श्री स्कूल सह भारतातील पहिल्या AI शक्तिशाली शाळेच्या मॉडेलचे अनावरण केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 19 पाहूया. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या इतिहासात पहिली महिला ट्रेन तिकीट परीक्षक कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे सरिता योलमही. प्रश्न 20, पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 21, भारताच्या तेजस्विन शंकरने पुरुषांच्या हेप्टाथलॉन मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची PDF मंथली हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.